नमस्कार, मी सायली पानसे. अनटोल्ड स्टोरीच्या 36व्या भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला भाग विशेष आहे, कारण आज आलेला कलाकार तुम्ही एक वेळ त्याला प्रत्यक्ष भेटला नसाल, पण त्यांनी लिहिलेले अनेक लेख, त्यांनी लिहिलेले संगीत विषयावरचे अनेक रसग्रहण, रसास्वाद तुम्ही वाचलेले असणार आहेत. चित्रपट कसा बघावा, त्याचा आनंद कसा घ्यावा, अशा अनेक गोष्टींवर ते लिहित असतात. रसग्रहण म्हणजे काय, त्यातल्या अडचणी काय येतात, अशा अनेक गोष्टींवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. स्वागत करूयात श्री सुहास किर्लोस्कर यांचं. नमस्कार सुहास दादा. नमस्कार. आजचा इंटरव्ह्यू खूप स्पेशल आहे, कारण आतापर्यंत सगळे परफॉर्मिंग आर्टिस्ट आलेले होते. अच्छा. पण तुमच्याशी गप्पा मारायला आम्ही खूप उत्सुक आहोत, कारण नक्की लिखाणाची प्रक्रिया कशी असते, त्याच्यात काय वेगळेपण असतं, मैफिलीबद्दल कसं लिहितात वगैरे, असे अनेक प्रश्न आहेत. सो गप्पांना सुरू करूयात. जरूर. इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी द मॅड रियाझी म्हणून जो टी शर्टचा ब्रँड आहे, त्यांनी तुमच्यासाठी एक छान गिफ्ट पाठवलंय. तर तो टी शर्ट मी तुम्हाला देते. त्यांच्या टी शर्ट्सवर खूप सुंदर काय काय म्युझिकल विचार लिहिलेले असतात. तर हा माझा एक वन ऑफ माय फेवरेट्स, लाईफ इज बेस्ट मेजर्ड इन मात्रा. तर असा लिहिलेला टी शर्ट मी तुम्हाला देते, तुम्ही नक्की वापरा. थँक्यू. सुरू करूयात इंटरव्ह्यूला. हो, जरूर. तुम्ही अनेक वर्ष शास्त्रीय संगीत ऐकताय आणि त्याच्यावर लिहिताय. तर गेल्या अनेक वर्षातल्या आणि आत्ताच्या सध्याच्या संगीताच्या सध्या परिस्थितीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे काळाप्रमाणे म्युझिक बदलत असतं, त्यामुळं पूर्वी चांगले कलाकार होते, आत्ताही चांगले कलाकार आहेत. काळाप्रमाणे आता प्रत्येकाकडे लिमिटेड वेळ आहे, त्यामुळं 3-3 तासाची एकाच्या कलाकाराची मैफिल होणं आवश्यक आहे. बैठकी मैफिल वाढल्या पाहिजेत. महोत्सवातलं गाणं वाढण्यापेक्षा बैठकीतलं गाणं वाढलं पाहिजे. ते गाणं भारतीय बैठकीतलं आहे, म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, रागसंगीत ज्याला म्हणतो आपण, तर ते बैठकीतलं गाणं आहे. मग ते बैठकीत 50 जण असतील तरी तो कलाकारातला अंतर वाढता कामा नये आणि कलाकार कुठंतरी लांब डिजिटल स्क्रीन असलेल्या मोठ्या स्टेजवर, तर ते ते एक महोत्सव आहे. लोकप्रिय होण्यासाठी, रागसंगीत लोकप्रिय होण्यासाठी महोत्सवाची आवश्यकता आहे. पण तितकंच प्रमाण श्रोत्यांनी सुद्धा भारतीय बैठकी ऐकाव्यात. संगीत पूर्वी चांगलं होतं, आत्ताही चांगलं येईल, त्यात बदल येत राहतील. बदल आपण काळाप्रमाणे ॲक्सेप्ट केले पाहिजे. फक्त ते करताना, जसं पंडित भीमसेन जोशींचं राग संगीत सादर करताना ते 3 मिनिटात सुद्धा तेवढीच गंमत आणली होती. त्यावेळेला त्यांनी काही गिमिक्स केले नाहीत. त्यामुळं टाळ्यांच्या मागं न धावता ते संगीत, दर्जेदार संगीत देण्याचा कलाकारांचा प्रयत्न असावा, आणि असे कलाकार बरेच आहेत. युवा कलाकारही बरेच करतात. त्यामुळं मी तितकाच होपफुल आहे. पण फक्त हे महोत्सवातलं संगीत ऐकत राहू नये, भारतीय बैठकीतलं संगीत जास्त प्रसार व्हावा. मला वाटतं त्याच्यामुळे कनेक्ट कमी होतो ना कलाकाराशी. बरोबर. आणि कलाकारालाही श्रोत्यांशी कनेक्ट हवाच असतो. बरोबर. त्यांनाही असं काही वाटतच नाही की दरवेळेला आपण कुठेतरी लांबच्या स्टेजवर आणि उंच राहून काहीतरी राहावं. कधी कधी असं होतं की मागं डिजिटलवर इतके काहीतरी होतात, आधी अटेन्शन स्पॅनचा आता प्रश्न. खरंय. त्यामुळं भारतीय बैठकीतले गाणी ऐकत राहावे आणि त्याचा प्रसारही व्हावा. वा. सवाईसारख्या मोठ्या मोठ्या महोत्सवांचं तुम्ही रसग्रहण लिहिता, तर इतका वेळ सलग गाणं ऐकायचं, इतके तास ऐकायचं, ते लक्ष देऊन ऐकायचं आणि त्याच्यावर परत लिहायचं, तर हे कितपत अवघड काम आहे? हां, सवाईला म्हणजे आता क्लासिकल म्हणून अगदी मी सातारमध्ये असताना सुद्धा पुण्यात सवाईसाठी स्पेशल येत होतो. तर 1990 पासून मी ऐकतोय, ओव्हरनाईट पण ऐकलेलं आहे. आणि त्यामुळं नंतर तबला शिकत असल्यामुळं मग त्यातल्या निटीग्रिटीज, बारकावे ऐकायला सुरुवात केली. आणि मग नंतर असेच प्रश्न पडायला लागले की मग अमजद अली खान साहेबांनी हे वाजवल्यानंतर त्याला तबल्यामध्ये काय केलेलं आहे, मग तो छंद कसा आहे, मग हे असंच का झालं, मग ते उत्तरं नंतर हळूहळू मिळत गेली. त्यामुळं इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. आणि मग नंतर लिहिणं हे त्यातनं आलेलं आहे, म्हणजे इंटरेस्ट होता. आणि जे विचार आपले चालू असतातच ना, म्हणजे तुम्ही सुद्धा ऐकत असता त्यावेळेला सुद्धा डोक्यात आपले एक विचार चालू असतात. मग ते ऑल ऑफ अ सडन लिहायला सुरुवात नव्हती केलेली. एकदा मी सवाईचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका वृत्तपत्रात वाचलं की अप्रतिम झालं म्हणून. तर त्याच्यावर मी त्या वृत्तपत्राला पत्र लिहिलं होतं की कार्यक्रम सुरू झाला
15 मिनिटांना सगळी गर्दी फूड स्टॉलवर होती आणि तुमच्या पेपरमध्ये पण तुम्ही लिहिलंय की फार अप्रतिम झालं. मग हे कसं काय? हा जरा विरोधाभास आहे. ऍक्च्युली असं असं झालं हे लिहिलं होतं. आणि मग ते हार्मोनियम वादक अजय जवळकरने ते फेसबुकवर पोस्ट केलं होतं की दर्दी प्रतिक्रिया म्हणून वगैरे असं. तर आणि ऍक्च्युली त्या विश्लेषणामध्ये हार्मोनियम वादकाचा उल्लेखच नव्हता आणि त्या दिवशी स्पेशली मी उल्लेख करून ठेवला की याच्यानंतर अजय जोगळेकरनी खूप अप्रतिमला वाजवलं, तर त्याच्याबद्दल कुठं उल्लेखच नाहीये. तर त्यावेळेला त्यांनी लिहिल्यामुळे नंतर मग लिहिण्याचा विचार हळूहळू आला आणि नंतर लिहित गेलो. पण नंतर हे सवाईचं आधी लिहिलं नाही. अच्छा. आधी मी चित्रपट संगीताबद्दल लिहित होतो. तर ते म्युझिक ॲप्रिसिएशनचे कार्यक्रम करता करता मला सकाळमधल्या मित्र अमित यांनी सांगितलं की तुम्ही लिहा. पण एवढं 8-10 तास गाणं ऐकायचं हे टायरिंग होत नाही का? नाही, तो काय एक आनंदाचा भाग आहे. ज्या वेळेला जसजसं आपण लिहित जातो, उलट तुमच्याही लक्षात आलं असेल की लिहित जातो तेव्हा जास्त कॉशियसली ऐकतोही. कुठलाही ओव्हरऑल 4 दिवस सवयी चालत असेल, 5 दिवस, तर त्या 5ही दिवसात कुठलाही कार्यक्रम आपण कॅज्युअली ऐकू शकत नाही. बरोबर. आणि तो इंटरेस्टचा भाग असतो ना. त्यामुळं म्हणजे नोकरी असेल तर ती कशी जुलमाचा रामराम होऊ शकतो. पण हा कसा आनंदाचाच भाग आवडीचा आहे. विषय. तसं हे सवयी 5 दिवस ऐकायचं, तर ते पॅरलली मी लिहितो. आणि विशेष आहे असं की 10 वाजता कार्यक्रम झालेला असतो त्यावेळेला रात्री वृत्तपत्राला महाराष्ट्र टाइम्ससाठी लिहितो तेव्हा त्यांनी सांगितलं असं की संवादाला पाहिजे, कारण त्यांची डेडलाईन असते. तर माझं आर्टिकल संवादाला गेलेलं असतं, कारण मी ते पॅरलली लिहितो. पॅरलली लिहिल्याचा एक असा आहे की त्यावेळेला जे थॉट प्रोसेस असते ती तिथं उमटते. आफ्टर थॉट काहीतरी असतो, अरे बापरे असं नको व्हायला. उलट त्यावेळेला त्या ज्या इमोशन्स आलेले आहेत त्या लिहिण्यात गंमत आहे. तर मला तर टायरिंग असं अजिबात वाटत नाही. उलट तो चॅलेंज होतं आणि ते घेतलं आणि मग ते मजा यायला लागली. तुम्ही आता उल्लेख केला की कार्यक्रम खूप अप्रतिम झाला अशी बातमी पेपरला होती. हं. तर आजकाल कुठल्याही कार्यक्रमानंतर श्रोते मंत्रमुग्ध झालेले असतात. हो. तर कुठलंही असं रसग्रहण लिहिताना त्यात कितपत खरेपणा ठेवता येतो की कधी कधी खरंच कार्यक्रम तेवढा उत्तम झालेला नसतो, तर तसंच्या तसं खरं जे वाटतं ते लिहिता येतं का थोडंफार खोटं लिहायला लागतं? नाही, मी तरी लिहित नाही खोटं. म्हणजे ओव्हर अ पिरियड आता इतकी वर्ष लिहितोय तर आधी काय व्हायचं की अगदी स्पष्टपणे लिहायचो. तर नंतर कोणीतरी सांगितलं की डायल्यूट करा. मग डायल्यूट केलेलं सुद्धा ह्याच्यात सुहास किर्लोस्कर दिसत नाहीत असंही म्हणतात. म्हणजे मला ते हार्श लिहायचं नाहीये, पण असं होऊ शकतं ना, सचिन तेंडुलकर 100च्या ऐवजी आज 2वर आऊट गेला तर होऊ शकतं. तर ते प्रत्येक ह्याच्यात होऊ शकतं. अमिताभचा चित्रपट आहे तर तो लाल बादशाह नाही आवडला. अमिताभ बच्चनचा मी फॅन आहे, पण याचा अर्थ लाल बादशाह वाटला तर मी ते लिहिलं तर अमिताभला काय वाटेल असं काही नाहीये ना. लॉयल्टी कशाची आहे तर संगीताची आहे. म्हणजे संगीताबद्दल लिहित असेल तर त्या संगीत प्रकाराप्रमाणे, म्हणजे रागसंगीत ऐकायला गेलेलो आहे तर रागसंगीत आलं का, आणि ते तर इमान एखाद्या कलाकाराशी नाही आहे तर संगीत प्रकाराशी आहे. बरोबर. काही वेळेला असं होतं की कलाकार एकदम हात वर करतात, त्यावेळेला लोकांना वाटतं की अरे वर गेला वाटतं. असंच नाही होत ना. तर तो भाग आपण भारावले पण सोडून ते आणि एखाद्या आर्टिस्ट बद्दल आपण एखाद्या आर्टिस्टचे फॅन असतो. मी सुद्धा बऱ्याच आर्टिस्टचा फॅन आहे आणि त्यांचे अल्बम मी गेले बरेच वर्ष ऐकतोय. तर असं झालेलं आहे की त्यांच्याकडनं त्या दिवशी त्यांच्याकडनं 1.5 तास एखादा राग त्यांनी मांडावा अशी अपेक्षा असताना त्यांनी 5-5 मिनिटाचे अक्षरशः 7-8 राग वाजवले. तर ते नाही पटलं. त्यांनीच जर असं करायला लागलं तर उद्या 2-2 मिनिटाचे राग वाजवतील. तर पण हे तुमचं मत झालं ना, म्हणजे आपण लिहितो आपलं मत झालं. मे बी सर्वसामान्य लोकांना ते वेगळं वाटतं आणि त्यांना ते आवडतात. आजकाल कितीतरी फ्युजनचे प्रकार जे खरं म्हणजे शास्त्रीय संगीत त्याला नाही म्हणता कामा, पण ते शास्त्रीय संगीत म्हणून लोक गातायत आणि लोकांना ते आवडतंय. मग अशा वेळेस आपलं लिखाणावर क्वेश्चन नाही का येत? नाही, आपली मैफल कुठली आहे? शास्त्रीय संगीताची, रागसंगीताची आहे. बरोबर. हरिहरनची मैफल आहे तर ती कुठली आहे? तर हरिहरनची गझलची मैफल आहे. तर त्या गझलच्या मैफिलीमध्ये कुठेतरी फरमाईश केली, तू ही रे म्हणावं. तर त्यानं गायलं, पण ती गझल एकदा सांगितलेलं आहे ना, तर गझल 101 आहेत हरिहरनच्या, तर त्यांनी गझलची फरमाईश करावी. तर रागसंगीताच्या मैफिलीमध्ये
फ्युजन नाही आहे. हम्म. तर आता असा कार्यक्रम झालेला आहे की हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत असं त्यांनी काही कलाकारांनी मिळून फ्युजन करण्याचा सवाई गंधर्वच्या स्टेजवर प्रयत्न हो. केला. त्यामध्ये धड म्हणजे फक्त त्याच रागाला मृदंग लावल्यानंतर कर्नाटक संगीत होत नाही. त्यांनी बरोबर. तसं केलं. लोकांना वाटलं तसं की अरे कर्नाटक संगीत सुरू झालं, पण तो ऍक्च्युली इफेक्ट दिला होता त्याने. मग त्या दोन्हीमध्ये कर्नाटक संगीत नव्हतंच. हम्म. कर्नाटक संगीताचे काही प्रकार आहेत, त्या दोन्हीचं समजून घेऊन तुम्ही करू शकता फ्युजन. आणि कलर्स अल्बम आहे तो एक्सलंट, ते उत्तम उदाहरण आहे. म्हणजे व्हायोलिन आणि उस्ताद झाकीर हुसेन आणि परत त्याच्यात A.R. रहमान पण आहे. तेव्हा त्याचं नाव दिलीप कुमार होतं. अच्छा, तर तसं ते त्यांचं फ्युजन जे झालं अप्रतिम अल्बम आहे. तर ते सुद्धा कर्नाटक संगीत आणि याचा अल्बम फ्युजन होऊ शकतं. माइंडसेट काय आहे, सवाईच्या स्टेजवर आपण रागसंगीत ऐकायला गेलो, तिथं कशाला तरी ड्रम लावू नका. म्हणजे कर्नाटक संगीताला ड्रम लावल्यानं फ्युजन नाही होत. बरोबर. असं जेव्हा आपण शास्त्रीय संगीताबद्दल लिहितो तेव्हा रसग्रहण किंवा समीक्षा असे दोन वेगळे प्रकार त्याच्यात असतात. तर तुम्ही काय लिहिता आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे? मी रसास्वाद याच्यावर विश्वास आहे. मी रसास्वादच लिहितो आणि मी आस्वादक आहे. कलेचा आस्वादक आहे. म्हणजे कलेचा आस्वाद कसा घ्यावा, त्यामुळे माझी लिहिताना भूमिका अशी असते की काल काय झालं गाण्यामध्ये, मग अमुक अमुक कलाकारानं ते गायलं, मग तो म्हणजे ग्वाल्हेर घराण्याचं होतं किंवा किराणा घराण्याचं होतं, मग त्यांनी त्या रागाची मांडणी कशी केली. समीक्षा आणि विश्लेषणामध्ये तुम्ही आपण हे यातलं चांगलं काय आहे आणि मी काय ऐकलं आणि माझा मते ते काय होतं. तर आणि त्यामध्ये कर्नाटक संगीत ऐकायला गेलो किंवा हिंदुस्थानी रागसंगीत ऐकायला गेलो, तर ग्वाल्हेर घराण्यामध्ये जे त्यांनी मांडला राग तो कसा होता, जयपूर अत्रवलीमध्ये गायन चालू असेल तर तो त्यांनी तो राग विस्तार कसा केला, हे श्रोत्याला समजावून सांगणं अशी माझी भूमिका आहे आणि अशी माझी भूमिका लिहिताना असते. तर तुम्ही काय समीक्षक नाहीच आहे मी. म्हणजे आज हे गाणं कसं कला कसंही सादर करतायत बघू असं की मी काय हे करत नाही. मला जे आवडलं, मला जे कळलं ते इतरांना सांगावं, हेच माझं म्हणजे चित्रपटबद्दल लिहिताना मी आस्वादकाच्या भूमिकेतूनच लिहितो आणि चित्रपट संगीताच्या बद्दल सुद्धा तसंच लिहितो, कुठल्याही कलेबद्दल. समीक्षकाचं एकतर समीक्षक होण्यासाठी तुम्हाला एकतर चांगल्या परफॉर्मर तुमच्यासारखे तुम्ही समीक्षक होऊ शकता, पण विश्लेषकाची भूमिका ही प्रेक्षकांना काल काय झालं हे किंवा आता काय चालू आहे हे समजावून सांगणे आणि आपल्याला जे ठावे ते इतरांना सांगावे, अशी विश्लेषकाची भूमिका असावी आणि तशीच माझी असते. गातर हे तुमचं पुस्तक खूप सुंदर, मी वाचलंय ते, तर त्या पुस्तकाबद्दल ऐकायला आवडेल. तर ते चित्रपट संगीत हा आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, कारण आपण लहानपणापासून मोठं होतो तेव्हा चित्रपट संगीतच ऐकतो. आणि ते एक 3 मिनिटाचं गाणं असं त्याच्याकडून न बघता त्याच्यातले बारकावे आपल्याला समजून घ्यायला मला इंटरेस्ट होता. म्हणजे मला लहानपणी एखादं गाणं अरे हे म्युझिक मध्येच थांबलं कसं काय, हम और तुम और हम हे थांबलं कसं काय, तर ते मला आवडलेलं होतं. मग त्यामुळं म्युझिक अप्रिसिएशन म्हणून मी घरी भारतीय बैठक घ्यायला लागलो आणि इंटरेस्टेड लोकांना बोलवायला लागलो. आपण इंटरेस्ट असलेली गाणी चर्चा करून त्यातली सौंदर्यस्थळ शोधू, असा थीम होती. त्याला गातावर हे मेरा दिल असं नाव दिलेलं होतं आणि तो कार्यक्रम घरी 6 वर्ष वगैरे चालू होता, दर महिन्याला एक. त्यामध्ये 1 वर्ष झाल्यानंतर ते मित्र म्हणाले की तुम्ही याच्यावर. मग ते लिहायला सुरुवात केली आणि सकाळमध्ये सप्तरंगमध्ये तेव्हा एक वर्षभर लेखमाला लिहिली होती अल्टरनेट वीकला. आणि मग नंतर वाद्यातला इंटरेस्ट वाढला होता तेव्हा मी मेंडोलिन आणि अशा वाद्याबद्दल लिहिलं होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकांना ऐकलेलंच नाहीये, हे मेंडोलिन आहे. म्हणजे आज फिर जीने की तमन्ना है तररदांग तररदांग, आता हे मेंडोलिन आहे. हे कुणाला माहिती नाही, म्हणजे फार कमी लोकांना माहिती. एक्सपर्ट्सना माहित असतंच, पण सर्वसामान्य माणसाला हे कळलं पाहिजे असं मला वाटलं. मग अनेक वाद्य कुठं कुठं वाजली आहेत, तर ते बघायला सुरुवात केली आणि मग ती वाद्याची मालिका, फक्त एका वाद्याचाच अभ्यास करायचा.
आणि ते कुठल्या गाण्यात वाजलेलं आहे याच्याबद्दल. मग फक्त गिटारवर माहिती घ्यायला सुरुवात केली. मग वेगवेगळ्या एक्सपर्ट्स लोकांना भेटलो. त्यामुळे लिहिता लिहिता मला नवीन नवीन सापडत गेलं. ते लेखमाला झाली. पण त्याच्यामध्ये पुस्तक करताना ऑफकोर्स ते एक चित्र काय असतं, वृत्तपत्रामध्ये लिहिताना एक 1000 शब्दाचं लिमिट असतं. मग ते लेख एक्सटेन्सिव्हली लिहिले. कारण गिटार म्हणल्यानंतर आपल्यासमोर एकच गिटार असते, पण ते अकॉस्टिक आहे, इलेक्ट्रिक आहे. इलेक्ट्रिक गिटारचा अभ्यास करता करता त्यातले वेगवेगळे इफेक्ट्स लक्षात यायला लागले. मग दिल चाहता है मधलं जे गाणं आहे त्यामध्ये रेल्वे बाजूने जाते आणि त्याच्या बाजूने कार जाते, त्यावेळेला जो इफेक्ट दिलाय तो डिस्टॉर्शन आहे. मग कोणता झेंडा घेऊ हाती, हे जे झेंडा मधलं गाणं आहे, तर लोक अस्वस्थ आहेत आणि कोणता झेंडा घेऊ हाती हा मनामध्ये कल्लोळ आहे. तो सांगीतिकदृष्ट्या दाखवण्यासाठी मुळातच गिटार डिस्टॉर्टेड केली. म्हणजे त्याला शास्त्रीय संगीतात कदाचित बेसूर म्हणत असतील, पण ते डिस्टॉर्शनचा इफेक्ट काय येतो आणि मनातला गोंधळ व्यक्त करण्यासाठी डिस्टॉर्शन चांगलं आहे, हे कळल्यानंतर त्याच्यावर लिहिलं. आणि असे लेख लिहिता लिहिता त्याचं एक पुस्तक झालं. आता ते चांगलं रिसीव्ह होतंय आणि लोकांना म्हणजे गाणी ऐकण्यासाठी एक नवीन या पद्धतीने ऐकू शकतो असं एक सांगण्याचा प्रयत्न आहे. लोकांना अप्रिशिएट होतं. तुम्ही आता शब्दमर्यादेचा उल्लेख केला, तर जेव्हा तुम्ही असं शास्त्रीय संगीताच्या रसस्वादाबद्दल लिहिता तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की शब्दमर्यादा असते, त्यामुळे ते काहीतरी महत्वाचं कंटेंट काढतात, काहीतरी भलतच मध्ये काहीतरी अर्थ होतो. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? एकतर म्हणजे आपण लिहिलेलं आहे, तर समजा सवाईचं लिहिलेलं आहे, सवाई गंधर्व महोत्सवाचं विश्लेषण लिहिलेलं आहे, त्याला एक त्यांनी सांगितलेलं असते लिमिट 1000 आणि 1200. तर 1000-1200 म्हणजे सुरुवातीला सांगताना ते समजा 500 म्हणत असतील, तर तो व्यवहार आहे आणि त्याला सांगायला लागतं, बार्गेनिंग करायला लागतं. कारण इतके कलाकार आहेत. हो ना. संध्याकाळी 5 ते 10 या 5 तासामध्ये साधारणतः 4 ते 5 कलाकार होतील. एकदा तर दुपारी 12 ते रात्री 10 असं ती मैफिल असेल, तर त्याच्यामध्ये 8 कलाकार आहेत, 7 कलाकार. यांचं विश्लेषण करायचं म्हणजे त्याच्याऐवजी कुणी काय राग गायला एवढंच लिहायला पाहिजे. खरंय. त्यामुळं मग त्यांना सांगितलं होतं की हे 500-700 करत ते 1000 पर्यंत आलेलं आहे, ह्याच्यापेक्षा वाढवता येत नाही, हे मान्य आहे. पण एडिटमध्ये काय होतं की त्यावेळेला काय झालं ते कदाचित एडिटरला माहीत नसेल, तर त्यावेळेला त्यांना वाटतं अरे बापरे, या कलाकाराबद्दल याने असं का लिहिलं. अरे पण ते सिनियर सिटीजन अजूनही स्टेजवर आले आणि त्यांचे हात थरथरत होते, तर त्यांच्याकडनं ते वाद्य वाजवलं नाही किंवा त्या सिनियर सिटीजन कलाकाराचा आवाज लागला नाही, तर त्यांचा आवाज लागायला त्रास होत होता असं लिहिलं, तर त्यांनी ते कट केलं. पण हे अशा पद्धतीने कट करणं हे गैर आहे. पण ते शेवटी सूत्र त्यांच्या हातात असतील तर ते तसं होतं कधी कधी. म्हणजे त्यांची अशी भावना असते की बापरे, लोकांना आवडणार नाही असं या कलाकाराला. पण तसं मी लिहिलेलं आहे, कारण त्या दिवशी जर त्यांचे हात थरथरत असतील आणि सिनियर सिटीजन असतील, तर ते त्यांनी निवृत्त व्हावं आणि शिष्यांना सांगावं की बाबा तुम्ही शिष्यांनाच घ्या, मी फक्त ऐकायला येईन असं सांगावं. पण तसं होत नाही. आणि मग एडिटिंगमध्ये कदाचित उमेदवारीच्या काळामध्ये सुरुवातीच्या काही 3-4 वर्षात बदल झालेले असतील. आत्ता बदल कधी कधी होतात ते अशा पद्धतीनेच होतात. अदरवाईज शब्दरचनेमध्ये बदल नाही होत. एखाद्या नावाजलेल्या कलाकाराचा परफॉर्मन्सला चांगलंच म्हणावं आणि ते चांगलं नाही म्हणलं तर वाचकांना आवडणार नाही, असं कदाचित एडिटरना वाटत असेल. तुम्ही जसं गाण्याबद्दल लिहिता तसं तुम्ही चित्रपट कसा बघावा ह्याच्यावर पण सांगता. तर हे कसं काय तुम्ही सुरुवात केली? कारण चित्रपट कसा बघायचा हे काही म्हणजे लहानपणापासून आपण बघतच आलोय, तर मग तुम्ही वेगळं काय सांगता? लहानपणापासून आपण गाणी ऐकत आलो, पण आपल्याला गाणी ऐकायला माहित नसतं. लहानपणापासून आपण चित्रपट बघत असतो, तर तो चित्रपट बघायला कोणी शिकवलेलं नसतं. उलट चित्रपट बघताना प्रत्येक घरामध्ये असं सांगितलेलं असतं, सिनेमाला जाऊ नको, अभ्यास कर. कलेचा आस्वाद घेणं हा माझा इंटरेस्ट आहे आणि त्यामुळं प्रत्येक कला ही समजूनच बघायची असते, समजून ऐकायची असते. तर चित्रपट गाईड शोले खूप वेळा बघितलेत, पण आता गाईडचाच मी बरेच वेळेला त्याचा आता कालच एक शो केला की गाईड कसा बघायचा. गाईड कसा बघायचा काय, आम्ही 50 वेळा बघितलाय, असंच पहिल्यांदा म्हणले. आता तुम्ही आज वेगळं काय सांगणार म्हणलं, बघा एकदा. गाईड सारख्या चित्रपटामध्ये दिन ढल जाय रात न जाय या गाण्याला उदर त्यांचे म्हणजे नायक देवानंद आणि नायिका वहिदा रेहमान, तर
तो तिला नृत्यासाठी प्रमोट करतो, नृत्य कर म्हणून सांगतो, ती नवऱ्याला सोडून येते, नंतर तिच्याबरोबर राहतो आणि नंतर तिचे नृत्याचे बरेच ठिकाणी शो होतात. नंतर बऱ्याच वेळ तर काय होतं की कालांतरानं हा पैशाचा मागा लागतो राजू गाईड. तर चित्रपटामध्ये नायक नाही आहे. ग्रेसेट दाखवताना वेशभूषा भानू अथय्या यांनी केली आहे. बर. तर धीनू ढल जाय रातन जाय याच्या वेळेला तो तिच्याशी चांगला वागत नाही, त्यामुळे हां. तिला देवानंदला काळा शर्ट दिला अच्छा. आणि तिला पांढरा ड्रेस आहे, गाऊन आहे तो तिचा पांढरा आहे. बर. तर इतकं ब्लॅक अँड व्हाईट भानू अथय्याने केलेलं कॉन्ट्रास्ट आहे, दाखवलाय. हा. कॉन्ट्रास्ट दाखवलाय आणि दोघांमध्ये अंतर कसं वाढलेलं आहे हे विजयानंदनं दाखवलेलं आहे. मध्ये जिन्याचं हे आहे, तिकडच्या बाजूला वैदा आहे, इकडच्या बाजूला आहे. परत बाहेर पाऊस पडतोय पण आतमध्ये शुष्क वातावरण आहे असं विजयानंदनं दाखवलेलं आहे आणि तसं शैलेंद्रनी लिहिलेलं आहे. तर हे समजून घेण्याचे विषय आहेत आणि एकदा हे आता समजून घेतलं की अरे वा, गाईड असा बघितलाच नव्हता, अशा प्रतिक्रिया येतात. तर कलेचा आस्वाद जसा संगीताचा आस्वाद आहे, तर चित्रपट कला ही सुद्धा अशी अंडर एस्टिमेट केली जाते. आम्ही बघितलेलं आहे चित्रपट बघण्यात काय शिकायचं आहे. तेव्हा आम्ही चित्रपट रसास्वादाचा 7 दिवसाचा कोर्स करतो, कोर्स अरेंज करतोय. कुठलीही कला ही बघणे, ऐकणे हे आस्वादकाच्या भूमिकेतनं शिकणं आवश्यक आहे. कुठलाही म्हणजे ते पॉपकॉर्न खाता खाता सिनेमा बघायचा नसतो आणि पटकन जेवण करता करता सिनेमा बघायचा नसतो आणि मधनच शॉर्ट म्हणजे त्यातली ग्रॅव्हिटी निघून जाते. तेव्हा आता ते सिनेमे आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत, पूर्वी अवेलेबल नव्हते. नेटफ्लिक्सवर 15,000, 12 आणि अमेझॉनवर 12,000 सिनेमे, एकूण सगळ्या OTTवर 50,000 सिनेमे आहेत. आपल्या रिमोटमध्ये 50,000 आहेत, पण आपण कुठला सिनेमा बघायचा हे निर्णय घेता येत नाही कारण आपल्याला प्रकार माहीत नसतात. त्यामुळे ऍक्च्युली कुठलीही कला, चित्रकला असू दे, शिल्पकला असू दे, ती अप्रिशिएट करायला शिकलं पाहिजे आणि त्याचा शिकल्यानंतर चांगलाच फायदा होतो. उलट आपल्याला जॉनर एवढे जॉनर आहेत हे कळतं, कॅमेरा कळायला लागतो, एडिटिंग बघितलं तर कळायला लागतं. पण असं दर वेळेला बघायचं नाही, आपण बघत नाही असं की आता हे इथं एडिट केलंय का, असं नाही आहे. 2-3 गोष्टी शिकवल्या आणि माहिती करून घेतली की उलट ते अप्रिशिएट चांगल्या पद्धतीनं करता येतो. या सगळ्याच्या जोडीने तुम्ही विचार कसा करायचा ह्याच्यावर पण लेख मला लिहिता, त्याच्यावर पण तुम्ही लेक्चर्स घेता. म्हणजे मी आधी बँकेत वगैरे नोकरी करत होतो, ती सोडून मी आता 3 क्षेत्रात काम करतो. तर चित्रपट कसा बघावा आहे, म्हणजे आता साप्ताहिक सकाळमध्ये लेखमाला चालू आहे, कथेपलीकडचा चित्रपट म्हणून, म्हणजे स्टोरीच्या पलीकडे बघायचं. म्युझिकच्या बाबतीत तर ते अप्रिसिएशनच आहे आणि आनंददायी शिक्षणावर, कुठल्याही शिक्षणात आनंद कसा घेता येईल विचार करून कोणतंही शिक्षण, म्हणजे पालकांनी सुद्धा कसं करता येईल का आपल्या मुलांना शिक्षणात इंटरेस्ट यावा म्हणून, तर त्याबद्दल लिहितो किंवा करिअर गायडन्सबद्दल मी वर्ग घेतो. तर ते सगळेच निघाले IT ला, असं होतं ते. त्याच्याऐवजी आपल्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यात त्यांनी करिअर करावं आणि प्रत्येक मुलामुलींनी आपला इंटरेस्टचा एकतरी विषय असा निवडावा की ज्याच्यामध्ये मी पुढची 5 वर्ष सलग अभ्यास करू शकेन 10वी नंतर. तर असं होत नाही, इकडं ट्रेंड आहे तू इकडं जा असं होतं. किंवा मला तबला शिकायची इच्छा होती त्यामुळे आता तू तबला शिक असं पालक मुलांना सांगतात. तर तसं नाही आहे ना होत, तसं झालं नाही पाहिजे. त्यामुळे मी क्रिएटिव्ह एज्युकेशनवर गेली 2-3 वर्ष लिहित आहे अल्टरनेटिव्हला आणि तो एक इंटरेस्टचा भाग आहे. मी वेगवेगळ्या शाळांमध्ये वाचनाचे वर्ग घेतो, अर्थात अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी, कारण वाचन करता येत नाही असा एक आता मोठा सगळ्यात प्रॉब्लेम आहे. म्हणजे 9वीतल्या मुलांना, मराठी मीडियमच्या मुलांना मराठी वाचता येत नाही आणि इंग्लिश तर बिलकुलच येत नाही. त्यांचं वाचनाची लेवल 3रीच्या लेवलची, असं जे अहवालात सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्यांना इंटरेस्ट येईल असं काय करता येईल. आणि तर असं झालेलं आहे की मी असा एक विषयाचा गणिताचा वर्ग घेतला, गणित इंटरेस्टिंग करून शिकवलं. मग गणिताचं वर्ग बाहेर येताना परत 2-3 स्टुडंट्स आले आणि म्हणले पुढच्या पण शनिवारी येणार का, आणि आम्हाला ते जरा इतिहास फार अवघड वाटतं, जरा इंटरेस्टिंग करून सांगणार का. हो सांगतो. वा वा. आपल्या दुसऱ्या सेगमेंटकडे जाऊयात. त्याच्यात काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर हो नाही मध्ये आहेत. बरं. पण त्याबद्दल तुम्ही अजून सांगितलं तर आम्हाला आवडेल. बरोबर. तुम्ही जेव्हा एखाद्या कलेबद्दल लिहिता, म्हणजे शास्त्रीय संगीताच्या कॉन्सर्ट बद्दल स्पेसिफिकली, तेव्हा तो कलाकार जर का आवडीचा नसेल किंवा त्याच्याबद्दल एखादा पूर्वग्रह काहीतरी असेल तर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसा कधी झालाय का?
नाही, मी कलाकारच्या प्रेमात पडून किंवा तसं न लिहिता मी संगीताच्या प्रेमात आहे. म्युझिक महत्त्वाचं आहे. त्यामुळं कलाकाराबद्दल असे काही पूर्वग्रह नाही आहेत. त्या एखादा कलाकार आधीच मी ठरवत नाही, की हा मला आवडतच नाही, आता हा काय वाजवतोय बघू किंवा काय गातोय ते बघू, असं काही होत नाही. भिंपलाच राग चालू असेल तर तो त्या तिघांनी टीम मिळून कसा मांडला, ह्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे. एखादा कलाकारानं मागच्या वेळेला परफॉर्म चांगलं केलेलं नसेल तरी सुद्धा आज क्लीन स्लेट ठेवूनच ऐकावं आणि ते तसंच ऐकतो. आणि आपण क्रिकेट बघताना तसंच बघतो. मागच्या वेळेला 0वर आउट गेला, आज आता बघूया 0वर जातोय का 2वर, असं नाहीच आहे ते. त्यामुळं चित्रपटात सुद्धा तसंच आहे. एखाद्याच्यात दिग्दर्शकाचा आधीचा चित्रपट फ्लॉप गेलेला असेल तरी पण बघायला काहीच हरकत नाही आणि तो आवडणे न आवडणे आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली का आवडलेलं नाहीये याच्यामध्ये विश्लेषक म्हणून मला त्याचं विश्लेषण करायला आवडतं. सगळ्याचंच विश्लेषण करत नाही, पण काही काही माझ्या इंटरेस्टसाठी ऐकतो. तर ते असं नाही होत, म्हणजे पूर्वग्रह असं काही नाही. रसग्रहण किंवा रसास्वाद जेव्हा लिहितो तेव्हा अख्खा कार्यक्रम ऐकण्याला पर्याय नसतो, म्हणजे तुम्हाला हो. अगदी लक्ष देऊन ऐकायला लागतं. हो. तर कधीतरी काहीतरी अडचण येऊ शकते, कधीतरी कंटाळा येऊ शकतो. तर असं कधी झालं का की कुठल्या कारणामुळे कार्यक्रम अर्धवट ऐकला गेला? नाही, मी जर ते सवयीसाठी असेल तर मी म्हणजे पूर्ण वेळ तिथंच बसलेला असतो. मग चहाचा ब्रेक जरी घ्यायचा असेल तरी मी मधल्या वेळेत कुठेतरी काहीतरी सत्कार वगैरे चालू आहे तेवढ्या वेळेत जाऊन चहा घेतो. तर मी तसं ज्या वेळेला त्या कार्यक्रमाबद्दल लिहायचं आहे, कमिटमेंट आहे आणि किंवा एखादा कार्यक्रम ऐकतोय आणि खूपच इंटरेस्टिंग आहे चाललंय. मध्ये एक कार्यक्रम होता की यमन मधल्याच वेगवेगळ्या शेड्स, तो खूप इंटरेस्टिंग वाटला होता. मी असं काही लिहायचंय म्हणून ठरवून गेलो नव्हतो, पण अरे वा, हे चांगलं आहे आणि हा प्रकार लोकांना समजला पाहिजे. अदरवाईज एकच राग, एकच चीज आणि एकच मूड असं होतं ते. मग ते त्याच्याबद्दल लिहिलं, पण कार्यक्रम बघताना मी पूर्ण अटेंड करताना पूर्णच. तुम्ही जे लिहिता त्याच्यावर कधी टीका झाली आहे का? हो, झालेली आहे ना, अर्थातच. म्हणजे एखाद्या कलाकाराबद्दल मी चांगलं लिहिलं तर त्या कलाकाराला आवडणारच आहे, पण त्याच कलाकाराचा त्या पुढच्या वेळेला आवाज लागलेला असेलच असं काही नाही. किंवा मगाशी उदाहरण सांगितलं, अगदी मी ज्या कलाकाराचा फॅन आहे त्यांनी 5-5 मिनिटाची 10 राग वाजवले जे मला नाही आवडलं, तर ते मी तसं लिहिलं की हे तरी त्या दिवशी काही अपेक्षित नव्हतं, कारण ती शास्त्रीय संगीताची मैफल होती, तर ते पब्लिकला आवडलेलं असेल. त्यामुळं त्यांना ते आम पब्लिकला आवडलं, त्यांना मी लिहिलेलं नाही आवडलं. अरे, इतक्या कलाकारांना चांगले एका तासात त्यांनी 10 राग वाजवले आणि तुम्ही काय चांगलंच म्हणत नाही, असं काही नाही. ते झालेलं आहे तसं म्हणजे आणि मी माझं मत व्यक्त करतो. त्यामुळं एखाद्या कलाकाराला आणि प्रेक्षकाला माझं आवडायलाच पाहिजे असं काही नाही. हे ओपिनियन आहे. बरोबर. जेव्हा एखाद्या कलाकाराला आपण ऐकतो आणि त्यांचं चांगलं वाईट आपण जेव्हा सांगतो, तेव्हा तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपण एखादं वाद्य परफॉर्म करावं किंवा त्याच्यात किंवा गावं किंवा असं कधी वाटलं का? मी तबला शिकलो थोडंफार, म्हणजे क्लासिकलला साथ करणे इतपत आणि हे सोलो परफॉर्मन्स बद्दल नाही, पण त्यामुळे मला नेटिग्रिटीज जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. थोडाफार हार्मोनियम शिकलो, थोडाफार सिंथेसायझर शिकतोय, म्हणजे दोन्ही हाताने कसं वाजवलं जातं, पाश्चात्य संगीत कसं वाजवलं जातं. थोडाफार जेंबे शिकायला गेलो, मग रिदम पॅटर्न कळायचे यासाठी क्लासिकल ऐकायला शिकलो. तर ते माझा इंटरेस्ट अप्रिसिएशनचाच आहे, माझा परफॉर्मरचा नाहीच आहे. अच्छा. आता तुम्ही गाईड बद्दल सांगितलं की तुम्ही तो अनेक वेळा बघितलाय, अनेक वेळा सांगितलंय, तर असं कधी झालं का की एखादा चित्रपट बघताना एक वेगळीच बाजू समोर आली आणि वेगळाच दृष्टिकोन दिसला, असं कधी झालं का? प्रत्येक वेळेला होतं. गाईड मी जवळजवळ त्याचे गाईडच्या अप्रिसिएशनचे जवळजवळ 15-20 शो केलेले आहेत. तर प्रत्येक वेळेला बघताना नवीन गोष्ट सापडलेली आहे. आता हे जी मगाशी मी गाईडच्या चित्रपटातल्या कपड्याच्या बद्दल सांगितलं, तर कॉस्ट्युम बद्दल अभ्यास करताना मला हे भानुअथय्यानं किती विचार केलेला आहे हे नंतर लक्षात आलेला मुद्दा आहे. किंवा मोसे छल किये जा, त्यावेळेला वैदाला लाल ड्रेस दिलेला आहे, तर हे नवीन कळलं अलीकडं. पण त्यावेळेला तो लाल ड्रेस का आहे, तर ती रागवलेली आहे म्हणून तिला लाल ड्रेस दिलेला आहे. हे जेव्हा मी वेशभूषेबद्दल अभ्यास करायला लागलो तेव्हा ते कळलं, म्हणजे कॉस्ट्युम्स बद्दल आणि प्रोडक्शन डिझाईन बद्दल अलीकडे मी लिहिलंय, तर त्यावेळेला ती लक्षात आलेली गोष्ट आहे. संगीताचं पण असंच आहे, चित्रपटाचं पण असंच आहे. एकच चित्रपट खरं तर प्रत्येकानं 3-4 वेळा बघावा आणि दरवेळेला नवीन गोष्ट सापडते. त्याने खूप कारण ते टीमवर्क आहे ना, 10 जण, 15 जण, 20, 40, 50 जणांनी मिळून ते काहीतरी केलेलं आहे. दिग्दर्शकाचं विजन आहे,
पटकथाकारानं पटकथा वेगळ्याच पद्धतीने लिहिलेली आहे. परत म्हणजे प्रोडक्शन डिझाईन, सेट कसा केलेला आहे, बारीक सारीक वस्तू कशा मांडलेल्या आहेत, या गोष्टी नंतर नंतर कळायला लागतात. तर ते इंटरेस्टिंग. वा, तुमचा फारच अभ्यासू दृष्टिकोन आणि खूपच अनेक वाद्य शिकून, अनेक गोष्टी शिकून फारच अभ्यासू तुमची वृत्ती फारच शिकण्यासारखी आणि इन्स्पायरिंग आहे. छान, मस्त झाल्या गप्पा आणि खूप छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू. इंटरव्ह्यूचा शेवट आम्ही असं करतो की तुम्ही काहीतरी परफॉर्म, आमचे कलाकार नेहमी करतात, तर तुम्ही काही परफॉर्म कराल का? ठीक आहे, परफॉर्मर नाही आहे मी. ॲप्रिसिएशन म्हणून म्हणजे एखाद्या, आता संगीत आणि चित्रपटाबद्दल चाललेलंच आहे, तर एखाद्या गाण्याबद्दल ॲप्रिसिएशन कसं करायचं, म्हणजे बरं. नेमकं काय असतं हां आणि चित्रपटात काय केलेलं आहे, हां तर ते सांगता येईल. म्हणजे मोसे छल किए जा आणि कैसे क्या हो गया ही गाईड चित्रपटातली लागोपाठ असलेली गाणी आहेत. तुम्ही घाबरायचं काही कारण नाही, कारण मी गाणार नाही. आणि तर ते गाईडमध्ये चित्रपटात राजू गाईड आणि रोझी दोघांचे एकमेकात डिफरन्सेस ऑफ ओपिनियन झाल्यानंतर त्यांच्यातले तणाव वाढत जातात. मग नंतर तो एका चेकवर खोटी सही करतो, तर ती त्याला न विचारता पोलीस केसेस करते, एकदम असं झालेलं आहे. त्यामुळं, आणि दोघांच्याही ग्रे शेड्स आहेत. हां देवानंद नायक नाहीये आणि रोझी नायिका नाहीये. दोघेही प्रोटॅगोनिस्ट आहेत, म्हणजे दोघांच्याही ग्रे शेड्स आहेत आणि प्रत्येक माणसाचे तसे ग्रे शेड्स असतात. पूर्ण सर्व गुण संपन्न असं कोणी काही नसतं. तर तसं ते गाईडमध्ये विजयानंदनं दाखवलेलं आहे. आणि त्यामुळं तिची बाजू समजून सांगताना मोसे चल किए जा हे गाणं शैलेंद्रने लिहिलेलं. आता त्याचीही बाजू समजून सांगितली पाहिजे, हा विजयानंदचा मोठेपणा आहे. त्यामुळं त्यानं त्याची पण बाजू सांगण्यासाठी एक गाणं पाहिजे, म्हणून कैसे क्या हो गया आलं. मोसे चल किए जा, तर ती ट्यून अशी आहे, मोसे चल किए जा. मग त्यावेळेला एस डी वर्मननी पुन्हा तेच केलं, त्याच झिंजोटी रागाच्याच त्याच ट्यूनमध्ये कैसे क्या. त्यामुळं धून एकच आहे, फक्त त्याची ट्रीटमेंट वेगळी दिली. त्यामुळं त्याला तबला जास्त आहे, पण रफीच्या गाण्याला नाहीये. अर्थातच मोसे चल किए जाला तबला जसं पंडित शिवकुमार शर्मा यांचा आहे, आणि रागानं ती म्हणते, राग असल्यामुळं. त्यामुळं ती सरगम जी आहे ती रागावून म्हणायला, ती सचिन देव वर्मन यांची आयडिया, त्यातनं तो राग व्यक्त होतो. अदरवाईज झिंजोटीमध्ये राग व्यक्त करायला, असं समजा एखाद्या रागसंगीत गायकाला सांगितलं की अशी सरगम म्हणा ज्यातनं राग आला पाहिजे, तर असं ते, पण त्याने ते सिच्युएशनसाठी केलं ते. तर ही चित्रपट संगीताची गंमत आहे, ते राग असा मोल्ड केला. त्यामुळं मोसे चल किए जाला, आणि नृत्य अप्रतिम आहे. चलो सुहाना भरम तो टूटा, माना के हुस्न क्या है, असं ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला भरम टूटा, त्यावेळेला वैदा तेव्हा दिसते आणि गायब होते. ही विजयानंदची कमाल आहे. आणि अर्थातच ते कैसे क्या हो गयाला पहिल्यांदा बेड्या दिसतात, आणि मग नंतर त्याच्या, म्हणजे चाहा था क्या और क्या मिला, त्यावेळेला चाहा था मध्ये वैदा दिसते आणि क्या मिलाच्या वेळेला हातात बेड्या दिसतात. ती कमाल विजयानंदची आहे. आणि थँक्स टू राहुल देव वर्मन, त्यांनी शिवकुमार शर्मानं सांगितलं की तुम्ही तबला वाजवणं, तर तबल्याच्या अंगानं एकदा ऐकावं, कारण तो रेला जो वाजवलेला आहे, हो तबला तो अप्रतिम वाजवलाय, तो नुसता ठेका नाही आहे. त्यामुळे अशी बरीच सौंदर्य स्थळं सांगता येतील, आणि जर म्हणजे त्या दृष्टीनं ही दोन्ही गाणी बघता येतील. याचाही व्हायलिन्स ज्या पद्धतीनं वापरलेत ते कमाल आहेत. म्हणजे तर गाईड असा प्रत्येक वेळेला बघताना आपल्याला, आज फक्त मी तबला ऐकायसाठी बघेन, म्हणजे या गाण्यातलं हे गाणं बघायचं असेल तर पुढच्या वेळेला फक्त झिंजोटी रागाची 2 रूपं बघेन, त्याच्या पुढच्या वेळेला लता आणि रफीनं गायलेलं कसं आहे ते बघू, त्याच्यानंतर बासरी हरिप्रसाद चौरसिया यांची कशी वाजली इतर गाण्यामध्ये ते आपण ऐकू शकतो. तर असं बघणं आणि ऐकणं हे कमालच आहे. त्यामुळे मी ॲप्रिसिएशन म्हणून असं गाणं बघावं हे सांगू शकतो. वा वा, चित्रपट सुद्धा किती बारकाईने बघता येतो हे आता जाणवतं की बापरे, इतके डिटेल्स मी तर कधीच बघितले नव्हते. खूप नवीन गोष्टी कळल्या आणि मजा आली, खूप शिकण्यासारखं हे कळलं. थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि वेळ दिलात आणि एवढं सगळं सांगितलं. धन्यवाद. थँक्यू.